संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनाच वंदन करून ज्यांच्या परिसस्पर्शामुळे पुरंदरच्या या दुष्काळी भागात गायीच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचू शकला ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर आज प्रचाराच्या दरम्यान उपस्थित असणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे परंतु संपूर्ण देशामध्ये एक अत्यंत हुशार राजकारणी व्यक्तिमत्व, सरदयी संवेदनशील नेता आणि कार्यकर्त्यांना मोठं करण्यामध्ये प्रचंड बारकाईने लक्ष देणारे आणि ताकद देणारे एक नेतृत्व म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण राज्यभर आहे ते अगदी माझ्या जवळचे स्नेही मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपस्थित सन्माननीय सर्वच व्यासपीठ वेळ कमी आहे आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनी, उपमुख्यमंत्री मी आपल्याला फक्त या भागाबद्दल 2 मिनिटात कल्पना देतो। कचरा डेपो पुण्याचा कोथरूडला होता आणि 1995च्या दरम्यान काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं कोथरूडमध्ये माझ्या या नगरसेविकेला आमदार करा आणि हा कचरा डेपो मी इथून हलवेल। तो कचरा डेपो हलवला गेला आणि या फुरसुंगी देवाच्या ओळीच्या माथी मारला गेला। उपमुख्यमंत्री महोदय, मी जोपर्यंत 2009ला आमदार होत झालो तोपर्यंत जवळजवळ 80 लाख मेट्रिक टन एवढा डोंगर कचऱ्याचा इथे झाला होता। उन्हाळ्यामध्ये कचरा पेटायचा, संपूर्ण फुरसुंगीचा हा परिसर धुरामध्ये असायचा। पावसाळ्यामध्ये लिचेट सुटायचं, दुर्गंधी सोसायटी, सगळे पाण्याचे सोर्स 100% निरी। देशाची जी सगळ्यात पाण्याच्या संशोधनावर काम करणारी संस्था, त्या संस्थेने सांगितलं की इथे असणारं भूगर्भातलं पाणी आता लिचेटमुळे जनावरांना देखील पिण्याच्या लायकीचं नाही आणि उद्या कचरा डेपो बंद केला तरी पुढची 35 वर्ष ते पाणी शुद्ध होणार नाही। मी आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा आहे की 23 वर्ष सगळ्या नरक यातना सहन केल्या। 2013च्या दरम्यान मी विधानसभेत हा प्रश्न मांडला आणि कचरा डेपोचं कॅपिंग आणि पाण्याची योजना या बाबतीमध्ये जोरकस मागण्या केल्या, परंतु जोपर्यंत देवेंद्रजीचं सरकार आलं नव्हतं तोपर्यंत कोणी काहीच केलं नाही। 2016 साली विधानसभेमध्ये देखील चर्चा झाली। गणपतराव देशमुखांचे वरिष्ठ आमदार त्यांनी सांगितलं की जर पुणे महानगरपालिकेच्या कचरा डेपोमुळे जर इश्यू झाला असेल तर त्याचा सर्व खर्च हा महानगरपालिकेने उचलला पाहिजे। म्हणून आम्ही सर्वांनी समजावलं आणि मोठ्या मनाने मुख्यमंत्री पेयजल योजनेतून त्यावेळेस 93 कोटींनी आजची 118 कोटीची पाण्याची योजना मंजूर करणारे दुसरं तिसरं कोणी नव्हतं, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ते केलं। साहेब, दुर्दैवाने मी पडलो, 85% काम झालं होतं, 25 कोटीची आवश्यकता होती। महाविकास आघाडीच्या काळामध्ये 25 कोटी दिले गेले नाही, 3 वर्ष ठप्प होती। आज सुप्रिया सुळे इथे मत मागतायत। आम्ही तर म्हणतो की तुम्ही काय मोठे प्रकल्प केंद्र शासनाचे राज्य शासनाचे नाही आणले, एकाही गावात 1 रुपयाचं काम नाही पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये। निदान एवढं तरी केलं पाहिजे होतं की बाबा ही पाणी पुरवठा योजना 4.5 लाख लोकांच्या घरामध्ये पाणी देणार आहे। त्यांनी आपल्या बंधूंकडे फायनान्स मिनिस्टरकडे जाऊन 25 कोटी मागितले पाहिजे होते, वडिलांकडे जाऊन शासनाचे प्रमुख ते होते, परंतु 25 कोटी दिले गेले नाहीत। साहेब, कर्मधर्म संयोगाने पुन्हा आपलं सरकार आलं, एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री झाले, आपण उपमुख्यमंत्री झाला। 2 ऑगस्टला बरोबर 1 महिन्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना घेऊन इथे तुकाई टेकडीवर आलो। वर सभा झाली 25-30 हजाराची आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, होय आमचं सरकार 25 कोटी ताबडतोब देईल, ते दिले
आणि म्हणून गेल्या 2-3 महिन्यापूर्वी काही प्रमाणात ही योजना सुरू झाली। कचरा डेपो कॅपिंग 100 कोटीचं, 100 कोटीचा कचरा रिसायकलेशन, मंतरवाडी ते खडी मशीन चौक 73 कोटीचा रस्ता, 650 कोटीची कामं करण्यामध्ये 2014 ते 19 पर्यंत जो मी यशस्वी झालो त्याचं सगळं श्रेय, संपूर्ण श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहे। एक शब्द मी खोटा बोलत नाही। सगळ्या जे सांगितलं, अहो एसआर मध्ये किती एका मतदारसंघाला 3-4 कोटी रुपये मिळतात, परंतु साहेबांना सांगितलं, चंद्रकांत दादा पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते, मंतरवाडी ते खडी मशीन चौक साहेब 8 तास ट्रॅफिक जाम व्हायचं। पुण्यातली जड वाहतूक इकडून फिरवली, रस्ता मोठा केला नव्हता 2002 साली, तो डबल रस्ता आपण कॉन्क्रीटचा केला आणि म्हणून तिथे आज हे झालेलं। आणि म्हणून या संपूर्ण भागामध्ये असणाऱ्या बिल्डिंगच्या मधले रस्ते असतील, कॉन्क्रीट असतील, गटर लाईन असतील, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, 650 कोटीची कामं स्वातंत्र्यानंतर साहेब मला वाटत नाही की आपल्या माध्यमातून, आपण मुख्यमंत्री असताना ती मी केली, स्वातंत्र्यानंतर एवढे पैसे कोणीही आणलेले नाहीत। मला दावा आव्हानात सांगतो। आणि आजच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीसांचं आभार मानण्याची एक सुवर्ण संधी तुम्हा आम्हाला सगळ्यांना आली। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, सर्वांनी हात वर करून देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदर म्हणून सर्वांनी हात वर करून सर्वांनी त्यांचं अभिनंदन करावं। जय भवानी, जय शिवाजी। आता मुख्य विषयाकडे मी येतो। या भागामध्ये मतदान मागण्याचा अधिकार कुणालाही नाही, महायुतीचे लोक सोडून कुणालाही नाही। मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, 1 रुपयाचं देखील काम कुणाचंच नाही। आणि म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय, आज सर्व ठिकाणी एकच केलं जाते, ही निवडणूक ननन भाऊजाईची, ही निवडणूक काका पुतण्याची, ही निवडणूक कुटुंबातल्या कलांची, अशा प्रकारचा मुलामयाला दिला जातोय। जर कदाचित अजितदादा बाहेर पडले नसते तर अजितदादांना देखील सुप्रिया सुळेंसाठी मत मागण्याला अडचण आली असती। 100% ते बाहेर पडल्यामुळे त्याला आता हा संपूर्ण मुलामा दिला जातो। मित्रहो, ही निवडणूक ना ननन भाऊजाईची आहे, ना काका पुतण्याची आहे, ना पवार घराची आहे, परिवाराची आहे। ही निवडणूक आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान या देशाचं करण्याची आहे। आणि म्हणून आपण जरा सुद्धा या बाबतीत लक्ष दिलं नाही पाहिजे। गावागावातून मी जातोय साहेब, प्रत्येक ठिकाणी शेवटची निवडणूक। मग आता जरा मदत करा, विधानसभेला बापूंना मतदान करू, लोकसभेला जरा आम्हाला मतदान करा, अशा प्रकारचे भावनात्मक प्रचार करून लोकांना फसवलं जात आहे। पण मला खात्री आहे अजिबात यावेळेस कसल्याही प्रकारची चूक होणार नाही। आणि जसं गणेशने सांगितलं ते खरं आहे, हा भाग पूर्णपणे शिवसेना भाजपचा बालेकिल्ला आहे। 2009 2014 ला जानकर साहेब असताना देखील 21-22 हजाराचं लीड होतं। 2019 ला कांचनकुलताई असताना 22 हजाराचं लीड होतं। सुप्रिया सुळे स्वतः असताना देखील एवढं लीड या सगळ्या भागाने दिलं होतं। संपूर्ण भाग उंडरीपासून ते आंबेगाव पर्यंत एक हाती आपल्याला चालणार आहे। निश्चितपणे प्रचंड काम आपण सर्वांनी केले। काही महत्त्वाचे मुद्दे आता त्याच्यामध्ये आहेत। मी एवढंच सांगतो की पायगुण खूप चांगला आहे सुनेत्रा वहिनींचा। याच्या अगोदर अगदी बारामतीला जो आपला रोजगार मेळावा झाला त्या दिवशी सुद्धा दादा बोलले होते, मी बारामती तालुका हा 1 नंबरचा जिल्ह्यात बनवेल। पण आता दादा काय बोलायला लागलेत, आता बारामती लोकसभा मतदारसंघ, आता दादा गुंजवणीच्या पाण्यावर बोलायला लागले, आता दादा दौंडच्या लोकल ट्रेन बद्दल बोलायला लागले, आता दादा भोरमधील उतरवलीची MIDC झाली पाहिजे म्हणून बोलायला लागले, आता दादा बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात ज्या गावांना पाणी नाही साहेब ती योजना मी आता डिक्लेअर केली। 2019 साली सभा झाली होती आणि मी म्हटलं होतं माझ्याकडे योजना आहे। होय, नीरा नदीमधून जवळजवळ कमीत कमी 25 TMC आणि मॅक्झिमम 100 TMC पाणी वाहून जातं। उजनीच्या खाली भीमेला ते मिळतं आणि कर्नाटकला जातं। पाण्याचं फेरनियोजन करून ते पाणी उचलून करेट टाकायचं आणि पश्चिमेकडच्या 29 गावाचा आणि पुरंदरमधील 5 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपतो। आणि म्हणून मी म्हणतो, निव्वळ सुनेत्रा वहिनींची
उमेदवारी डिक्लेअर झाली, उमेदवार म्हणून त्या डिक्लेअर झाल्या, तर आता अजितदादा जोरकस सगळीकडे काम आपलं झालं पाहिजे म्हणून देणारा शब्द माणूस, शब्द दिला तो पूर्ण करणार, त्याचंच नाव अजितदादा आहे, काय त्याच्यात वाद नाही. पण आता अजितदादा बरोबर मी आहे, आपण सर्वजण निश्चितपणे बारामती लोकसभा मतदारसंघाला नव्हे, पुणे जिल्ह्याला अतिशय चांगले दिवस एकनाथभाई शिंदे आणि आमचे देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आले तगडे लोक आहेत, सगळे पळापळ झालेले सगळे. आणि म्हणून मी सांगतो की आपण आता कोणत्याही परिस्थितीमध्ये, आपलं ठरलं होतं 22,000 लीड होतं, मी ठरवलंय साहेब कमीत कमी 35,000चं लीड फक्त हवेलीतूनच झालं पाहिजे. होईल की नाही? होईल की नाही? निश्चितपणे होईल. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आदरणीय देवेंद्र फडणवीसांना ऐकायचं आहे म्हणून मी माझ्या भाषणाला लगाम देतो. मी फक्त एकच सांगतो, एकच गोष्ट करतो, आपण सर्वांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करा आणि एक सलामी आमच्या उपमुख्यमंत्र्यांना द्या की होय 35-40 हजारचं आम्ही लीड देऊ. सगळ्यांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च उघडा, सगळ्यांनी. अजून 5 मिनिट बोलू, चालू द्या. नाही तुम्हाला जायचंय ना, कामं जवळ बोलू द्या. सर्वांनी आपले मोबाईल हलवा. महायुतीचा एकनाथभाई शिंदे तुम आगे बढ़ो, देवेंद्र फडणवीस तुम आगे बढ़ो, अजितदादा तुम आगे बढ़ो. देशातील संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही परिस्थितीत आपण विजय मिळवून हा ऐतिहासिक क्षण सर्वांनी आनंद घ्यावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.